मान्सून संदर्भात सगळ्यात मोठी बातमी, वातावरणात अचानक बदल झालाय, ज्यामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याचा सर्वात मोठा धोक्याचा इशारा. चक्रीवादळची परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. पुढील 2 तासात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना करावा लागणार. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतिशय अर्जंट हा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे, जो आता चुकणार नाही. 12 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्याला रात्रभर मोठा धोका आहे, त्यांची यादी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. हवामान खात्याकडून आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि गंभीर इशारा देण्यात आलेला आहे. पुढील काही तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी, विशेषतः 12 जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि काळजीचे ठरणार आहे. राज्यावर एक महाभयंकर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. हे संकट मुंबईच्या दिशेने पुढे सरकत असून या चक्रीवादळाचा वेग ताशी 150 किलोमीटर आहे. तुम्ही बरोबर ऐकताय, 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे प्रचंड वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि इतर जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवणार आहे. या वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळणार आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होईल. या वादळाची तीव्रता इतकी असेल की अनेक घरांचे पत्रे उडू शकतात. कमजोर आणि जुनं घर कोसळण्याची शक्यता आहे आणि मोठी जुनी झाडं मुळात सकट उन्मळून पडू शकतात. त्यामुळे आता तुम्ही फक्त आणि फक्त सावधानगिरी बाळगायची आहे. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहोत, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोणते ते 12 जिल्हे आहेत की जे आज रात्री धोकादायक अलर्ट दिलेला आहे. कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय मोठा धोक्याचा इशारा दिलाय, याची यादी पहिल्यांदा पहा. त्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात असू शकतं आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे जाणून घेणं तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी, सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. चला आपण या वादळाच्या तीव्रतेबद्दल अजून जाणून घेऊयात. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर आता एका विनाशकारी चक्रीवादळात झालेलं आहे. ही वादळ जमिनीच्या दिशेने वेगानं पुढे सरकत आहे. ताशी 150 किलोमीटरचा वेग म्हणजे प्रचंड विध्वंस. या वेगामुळे विजेचे खांब पडू शकतात, वीज पुरवठा खंडित होईल, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकतात. त्यामुळे आत्ताच तुमचे मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. घरात मेणबत्त्या, टॉर्च आणि गरजेच्या वस्तू तयार ठेवा. आता आपण पाहूयात की कोणत्या जिल्ह्याला काय धोका आहे आणि काय काळजी घ्यायची आहे. कोणते ते 12 जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे. कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय मोठा इशारा दिलाय, त्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यात जर असेल तर तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे जाणून घेणं तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या परिस्थितीत कोणती सावधानगिरी बाळगायची. घराबाहेर पडू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील 24 तास घराबाहेर पडणे टाळा. इमर्जन्सी किट तयार ठेवा. बॅटरी, टॉर्च, मेणबत्त्या, प्रथमोपचार पेटी, कोरडा खाऊ, पिण्याचं पाणी तयार ठेवा. विजेची उपकरणं बंद ठेवा. वादळ आणि पावसाच्या वेळी विजेची उपकरणं बंद ठेवा. मोबाईल फोन आधी चार्ज करून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त प्रशासनाकडून आणि हवामान खात्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. सुरक्षित राहा. झाडाच्या खांबाजवळ, जुन्या इमारतीजवळ थांबू नका. हे नियम तुमच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे नियम विशेषतः त्या 12 जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी आहे जिथे आज रात्री मोठा धोका आहे. कोणते ते 12 जिल्हे आहे की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलाय. कोणत्या 12 जिल्ह्यांना रात्री अतिशय मोठा इशारा दिलाय, याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. हे चक्रीवादळ इतके धोकादायक आहे, याचं कारण वेग ताशी 150 किलोमीटर आहे. त्यामुळे होणारी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी हे दुहेरी संकट आहे. वाऱ्यामुळे नुकसान होईल, पावसामुळे पूर येईल, बचाव कार्यामध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणून प्रशासनाने आधीच सर्व नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. सरकारची यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे. त्यामुळे तुम्हीच तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो, या इशाऱ्याला गांभीर्याने घ्या. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना या 12 जिल्ह्यात जे राहत आहेत त्यांना ताबडतोब फोन करून सावध करा. कोणते ते 12 जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सगळ्यात धोकादायक अलर्ट आहे. कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय मोठा इशारा दिला आहे, त्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. एक फोन कॉल कुणाचाही जीव वाचू शकतो. किनारपट्टीवरील जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्याला वादळाचा पहिला आणि सगळ्यात जोरदार जबर फटका बसणार. समुद्रात उंच लाटा उसळतील. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई आहे. किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून गरज पडल्यास लोकांना सुरक्षित तळ्या हलवण्यात येईल. तुमच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू उंचावर ठेवा. वेगाने जाऊ नका. दुर्लक्ष करू नका. धोका वाढत आहे. कोणते ते 12 जिल्हे आहे की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलाय. कोणत्या 12 जिल्ह्याला आज रात्रीचा धक्कादायक इशारा देण्यात आलाय, त्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेत राहणं गरजेचं आहे. आता वादळ किनारपट्टीच्या अधिक जवळ येत आहे. वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत आहे. पुढचे काही तास निर्णायक आहे. आजची रात्र महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः या 12 जिल्ह्यांसाठी खूप जड असणार आहे.
आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला सतत माहिती देत राहू. पण तुम्ही घरातच थांबा, सुरक्षित राहा. तुमच्या मुलांची आणि घरातील वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्या. ही शेवटची आठवण नाही, पण ही सर्वात महत्त्वाची आठवण आहे. कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे. कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय धोकादायक इशारा देण्यात आले आहे, त्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका. मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सकल भागामध्ये पाणी साचेल. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर गंभीर परिणाम होईल. तुम्ही घराबाहेर जात असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचा. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. प्रशासनाने NDRFच्या टीम सज्ज ठेवल्या आहेत. घराच्या खिडकी, दरवाजे व्यवस्थित बंद करा. घाट माथ्यावरील जिल्हे पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे. घाट रस्त्यावरून प्रवास करणं टाळा. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे. नदीच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. कृपया दुर्लक्ष करू नका. ही चेष्टेची बाब नाही. कोणते ते 12 जिल्हे आहेत की जिथे आज सर्वात धोकादायक अलर्ट दिला, कोणत्या 12 जिल्ह्यांना अतिशय मोठा धोका दिलाय, त्याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घ्या. महाराष्ट्रातील, मध्य महाराष्ट्रातील जिल्हे ज्यामध्ये अहिल्यानगर, बीड, बुलढाणा, जरी हे जिल्हे किनारपट्टीपासून दूर असले तरी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे इथे ताशी 80 ते 100 किलोमीटर प्रति वेगानं वारे वाहू शकतात. मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामुळे शेतीचं नुकसान होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी आपली जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावीत. शेती अवजारांची काळजी घ्यावीत. घरावरील पत्रे मजबूत आहे की नाही हे तपासा. चला पाहूयात 12 जिल्ह्यांचा आढावा घेऊयात. मुंबई आणि ठाणे सर्वात लोकसंख्येची घनता जास्त असणारे जिल्हे, यांना धोका सगळ्यात जास्त दिलाय. रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा थेट किनारपट्टीवरच हे वादळ आढळणार आहे. पहिला तडाखा या 2 जिल्ह्यांना बसणार आहे. त्यानंतर पुढे वादळ सरकणार पुणे आणि साताराच्या घाट परिसरात. यामध्ये दरडी कोसळण्याची भीती. रायगड आणि पालघर मधल्या औद्योगिक वसाहती आणि मोठ्या गावांना मोठा धोका देण्यात आलाय. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता. अहिल्यानगर, बीड आणि बुलढाणा यामध्ये शेती आणि घरांचे नुकसान होण्याची भीती. तुम्ही अजूनही जर त्या ठिकाणी पाहत असाल याचा अर्थ तुम्ही सुरक्षेबद्दल जागरूक आहात. हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहे. कोणते 12 जिल्हे होते ज्यामध्ये आज रात्री धोकादायक अलर्ट दिला होता, याची यादी आता आपण पाहतोय. अंतिम क्षणापर्यंत माहिती घेणं गरजेचं आहे. पहा, वादळ किनारपट्टीच्या अधिक जवळ आले. वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत आहे. पुढील काही तास निर्णायक आहे. आजची रात्र महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना खूप जड जाणार. आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला माहिती देत राहू. त्यामुळे घरात थांबा, सुरक्षित राहा, वयस्कर व्यक्तींची काळजी घ्या. 12 जिल्हे जिथे धोकादायक अलर्ट देण्यात आले. या रात्री महाभयंकर चक्रीवादळाला जिथे धोका निर्माण होतोय ती नावे तुमच्या मनात करून ठेवा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड आणि बुलढाणा. ताशी 100-125 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे इथे वाहू शकतात. ढगफुटी सदृश्य पावसाला ते घेऊन येणार. सावधगिरी बाळगली तरच तुम्ही जीवितहानी टाळू शकता आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे. आपली आणि कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. देव सर्वांचं रक्षण करो. तुम्ही सुरक्षित राहो. ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.